मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेला सोबत घेण्यासंदर्भात एक मोठं विधान केले। आगामी महानगरपालिका निवडणुकीत शक्य तिथे मनसेला सोबत घेण्याचा प्रयत्न करणार असं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केले। पाहूया या संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे संदर्भात एक सूचक वक्तव्य केलंय। आगामी पालिका निवडणुकीमध्ये शक्य तिथे मनसेला सोबत घेण्याचा प्रयत्न करू असं वक्तव्य फडणवीसांनी केलंय। मला असं वाटतं की त्यांचे आणि आमचे विचार हे मोठ्या प्रमाणात मेळ खातात, त्यामुळे सरकारसोबत त्यांना ठेवण्यात आम्हाला निश्चितपणे रस आहे, आम्हाला आनंद आहे आणि महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जिथे शक्य असेल तिथे आम्हाला सोबत येता आलं तर आम्ही प्रयत्न करू। जर देवेंद्र फडणवीस साहेबांनी असं म्हटलं असेल तर त्याचं स्वागत आहे, कारण देवेंद्र फडणवीस साहेबांचा देखील स्वभाव राज ठाकरे साहेबांशी मिळता जुळता बऱ्यापैकी आहे राजकीयदृष्ट्या पाहिलं तर तेही त्यांच्या शब्दाचे पक्के असतात आणि त्यांनी जर तसं वक्तव्य केले असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करतो। लोकसभेत मनसेनं महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता, तरीही विधानसभेत मनसेला का सोबत घेतलं नाही यावरही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलंय। लोकसभेमध्ये त्यांनी आम्हाला खुल्या दिलाने पाठिंबा दिला होता आणि आम्हाला फायदा देखील त्याचा झाला। विधानसभेमध्ये आमचे हे लक्षात आलं की त्यांच्यासमोर प्रश्न आहे की त्यांचा पक्ष आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्यांच्या लोकांनी जर निवडणुकाच लढल्या नाहीत तर तो पक्ष चालेल कसा, आणि आमच्याकडे त्यांना देण्याकरता जागा नव्हत्या, आम्ही 3 पक्ष होतो। ती वस्तुस्थिती समजून त्यांनी विरोधात लढण्याचा त्या ठिकाणी निर्णय केला। विधानसभा निवडणुका मनसे आणि भाजपनं एकमेकांविरोधात लढल्या, तरीही शिवडीच्या जागेवर महायुतीनं मनसेला पाठिंबा दिला होता, तर माहीमच्या जागेवरही अमित ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी भाजप तयार होती। मात्र शेवटी शिंदेंचे उमेदवार सदा सरवणकर हे निवडणुकीच्या मैदानात उतरल्यानं भाजपला पाठिंबा देता आला नाही। दरम्यान या दोन्ही जागांवर मनसेला पराभवाचा सामना करावा लागला। शिवडीमध्ये ठाकरे गटाच्या अजय चौधरी यांनी मनसेच्या बाळा नांदगावकर यांचा पराभव केला, तर माहीममध्ये देखील ठाकरेंचे उमेदवार महेश सावंत यांनी अमित ठाकरे यांचा पराभव केला। विधानसभेमध्ये 125 जागा लढवून मनसेला निवडणुकीमध्ये एकही जागा जिंकता आली नाही। सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती आणल्यामुळे महाराष्ट्रात गेल्या 2 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकल्या नाहीत। त्यावर देखील फडणवीसांनी भाष्य केलंय। आम्हालाही अपेक्षा आहे, कारण एका सुदृढ लोकशाहीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका न होणं हे चुकीचं आहे। सुप्रीम कोर्टात ते अडकलेलं आहे। आमचा पूर्ण प्रयत्न असेल, मी तर कालच आमच्या सरकारच्या वकिलांशी बोललो की तुम्ही अर्ली हिअरिंगचा अर्ज करा आणि कोर्टाला विनंती करा की या संदर्भातला जो काही स्टे आहे तो स्टे आपण हटवा, आणि आमचा प्रयत्न असेल लवकरात लवकर या निवडणुका झाल्या पाहिजेत। आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यास भाजप मनसेला सोबत घेणार का, की मनसे पुन्हा एकदा एकला चलोचा नारा देणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।